पश्चिम महाराष्ट्र विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या विभागीय नियोजन व आढावा बैठक शनिवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीला सोलापुरातील भाजपच्या आमदारांनी हजेरी लावली, परंतु आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित होते. आगामी मनपा निवडणुकीत 75+ जागा निवडून आणा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना केले. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक रचना, मतदारसंघ हा नियोजन, संघटन बळकटीकरण तसेच निवडणुकांसाठी आवश्यक धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षातील समन्वय आणि एकजुटीच्या बळावर विजय मिळवण्याचे आवाहन केले. बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, शिवराजसिंग भोसले, अशोक उईके, माधुरी मिसाळ यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका युतीत कशा लढायच्या याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यावा, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यातून आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोटे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व अन्य नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.